11 आणि मराठा वॉरियर्स या दोन्हीला कर्णधारांना मी विनंती करेल की आपला 12वा प्रतिनिधी हा समालोचन मध्ये पोहोचायला हवंय. गावदेवी देवीचा पडा ऐशी 2017च्या प्रतियोगितामध्ये पाहते दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामना संदेश गोलंदाजीसाठी. यावेळेला संदेशला पहिल्या चेंडूवरती ठोकण्यामध्ये अयशस्वी ठरतोय फलंदाज बाद. योगेशच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 5 चेंडू झालेत. यावेळेला पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू जातोय. या निर्धाव चेंडूची सांगता होतीये 6 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. थेट
स्पर्धेचे आपण प्रेक्षेपण पाहतोय SMD यांच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहतोय. आजचं दुसरं दिवस. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर संदीप 11 कल्याण हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अतिशय सुरेख कालच्या त्यांच्या बॅटिंग फलंदाजी पाहिली. YSSCच्या समोर ते खेळत होते, त्यामध्ये अतिशय अंतिम चेंडूपर्यंत कालचा सुद्धा सामना गेला होता. अवधूत नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्फत 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये पाहतोय. राऊंड द विकेट यावेळेला पाहतोय. यस यस नो करताना यावेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच विकेट भेटली असती, पण यावेळेला एकेरी धावेने 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. अवधूत गोलंदाजीच्या मार्फत अवधूत गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. मंगेश बेलोसे यांच्या मार्फत आपण कसलीही कमतरता नाही. आज दुसरा दिवस असताना जी पाण्याची सोय सुद्धा आम्हाला विजयजी भोईर यांनी करून दिली, त्यांचं सुद्धा आम्ही गावदेवी देवीचा पाडा यांच्या मार्फत आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पिण्याची पाण्याची सोय विजयजी भोईर यांच्या मार्फत आम्हाला केली गेली आहे. चौदा धावा धाव फलकावरती लागल्यात. हा यावेळेला पाहतोय जोरदार अपील केले, पण पंचांकडे जोरदार अपील उचल. पंचांनी पदे अपील बाईच्या स्वरूपामध्ये धाव येते. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अवधूतचा पुढे चेंडू, मात्र चेंडू हवेमध्ये. झेल घेण्यामध्ये मात्र तिथे पंच घोषित करतात. एक धाव येते. ह्या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. फैजल आणि योगेशची जोडी मैदानामध्ये पाहतोय. गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये खऱ्या अर्थाने आज चषक चमचमाती वी ट्रॉफी कुणाची घरी जाणार हे आजचा दिवस आपल्यासाठी बरंच काहीच सांगून जाऊ शकतं. यावेळेला ब्लॉकवर चेंडू नक्कीच होता, पण त्यावेळेला स्टेअर करते फलंदाज आणि यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये ठोकतोय चौकार. डीजे मास्टर 20 धावा धाव फलकावरती लागतायत. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अतिशय यावेळेला जोरकस पट्टा खेळण्याच्या नादामध्ये स्वतः रक्षकाने सुंदर झेल पकडले. फलंदाज बाद. आउट होतोय. अवधूत अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. एक चौकार खाल्ल्यानंतर तो एक विकेट काढण्यामध्ये सुद्धा यशस्वी ठरतोय. धाव फलकावरती धावसंख्या लागते ती 20. या षटकांमधला अंतिम चेंडू येणं सुद्धा बाकी आहे. गोलंदाज अवधूतच्या मार्फत गोलंदाजीसाठी प्राचारण केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एक चौकार खाल्ल्यानंतर एक विकेट सुद्धा काढतोय.
काहीच शतव्यूह बदलतोय अवधूत, कारण नॉकआउट एंडच्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना विजय मिळवणं हे गरजेचं आहे. गोलंदाज तयार, यावेळेला सरळ ठोकण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फलंदाज शतरक्षकाने झेल टिपला. धन्यवाद डीजे। सबसे बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज अवधूत के द्वारा 7 रन खर्च किए और 2 विकेट उन्होंने हासिल किए। क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर संदीप पाटिल 11 का 20 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। आने वाले 12 गेंदे हैं, इस 12 गेंदों में तकरीबन 10 प्रति ओवर के औसत से 10 रन आता है तो 40 रन स्कोर कार्ड के ऊपर लग जाएंगे और सामने वाले बल्लेबाज को मराठा वॉरियर्स को 45 या 40 रनों का स्कोर देता है। तो हमने देखा था कि कल के लो स्कोरिंग मैच भी टफ हुए थे, तो ऐसी होनी चाहिए। क्रिकेट है, क्रिकेट अनुचितताओं का खेल है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, आने वाली 12 गेंदे अभी शेष। 20 रन, जहां तक 20 रन यानी कि निखिल और साथी बल्लेबाज योगेश जो एक चौवा और छक्का दागा है बल्लेबाजों ने। योगेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड निखिल बल्लेबाज। गेंदबाज विकास की पहली गेंद, राइट हम और द विकेट। या इस बार देखिए गेंदबाज ने जगह बनाई स्ट्रोक खेलने के लिए, दूसरा रन का प्रयास बन, लेकिन साथी बल्लेबाज योगेश ने साथी बल्लेबाज निखिल को कहा कि नहीं, तो 1 रन के साथ ही साथ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। अभी आए हुए दर्शकों को मैं बताना चाहूंगा कि संदीप पाटिल 11 और मराठा वॉरियर्स के बीच में यह मुकाबला, जहां तक पहले टॉस जीता मराठा वॉरियर्स ने और अपोजिट टीम को यानी कि संदीप पाटिल 11 को यहां पर आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए। तो स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 21 लगा है, 21 रन। गेंदबाज विकास गेंदबाज की भागदौड़ संभालते हुए, इस बार देखिए गेंद में रफ्तार और जरूरत ही बदलाव की अंपायर जी ने कहते हुए कि 1 रन के साथ ही साथ 22 रन, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। गांव देवी देवीचा पड़ा आयोजित इस 2017 की प्रतियोगिता में नॉकआउट एंड के मुकाबले अभी दूसरे संदीप पाटिल 11 और मराठा वॉरियर्स के बीच में मुकाबला। अंपायर जी का इशारा 2 रन का, इस 2 रन के साथ ही साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। इस बीच अगली गेंद, सबसे बेहतरीन गेंद, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है एक्स्ट्रा कवर में, वहां पर फील्ड किया जा गया। 1 रन वहां पर को स्कोर कार्ड के ऊपर और 1 रन जुड़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं। संदीप पाटिल 11 का 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। विकास गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, फील्डिंग चेंज करते हुए, फील्डिंग देखिए, आगे आके खेला, सीधा खंबा उखाड़ दिया।
योगेश की बड़ी मछली का अंत हो गया। लागल्यात अतिशय चांगल्या पद्धतीची विकासच्या गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाजी आपण पाहतोय। 4 धावा दिल्यात विकासने, एक विकेट सुद्धा घेतलाय। 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये पाहतोय श्रद्धांजली चषक कैलासवासी विकास चव्हाण यांच्या स्मरणार्थ इथे पाहतोय। मुख्य आयोजक मंगेशजी बेलोसे सरांच्या आयोजकाच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुरेख आयोजन आपण पाहते 2 दिवस। यावेळेला पाहतोय जोरदार अपील केले पंचांकडे, पण पंचांनी मात्र ती अपील फेटाळले। लेग बिफोर विकेटची अपील केली होती, लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंच घोषित करतात। 1 धाव येते, या एके धावसंख्येने धावफलक 26 पर्यंत पोहोचते। 30 षटकांचा खेळ संपलाय। या 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 26 पर्यंत। पहिली गोलंदाजींची जर का गोलंदाजीच्या मार्फत जर का नजर पाहिलं तर संदेशला पाचारण केलं गेलं। संदेशने 13 धावा खर्च केल्या। या 13 धावांमध्ये एक गडी सुद्धा त्यांनी बाद केलं। त्यानंतर अवधूतला पाचारण केलं, अवधूतने 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आहेत। त्यानंतर विकासने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं खेळ दाखवलं, 6 धावा देऊन 1 गडी बाद केलं। हे असं आहे गोलंदाजीचं। 5 धावा खर्च केल्या, धावफलकावरती धावसंख्या 26 पर्यंत धावा। डीजे वाजवा। तो 2 दिन हमारे साथी कमेंटेटर्स पंडित जी पाटिल सर सबसे बेहतरीन कमेंटेटर के द्वारा आपको सुनाई देते हैं। इस बार देखिए कारपेट के सहारे से मोड़ा, लेकिन वहां पर लॉगऑन की दिशा में गेंद को खेला, कारपेट के सहारे से मोड़ा, लेकिन दूसरे रन का प्रयास। साथी बल्लेबाज को कहा कि नहीं दौड़ना है। निखिल और दत्ता की जोड़ी मैदान के अंदर। ओमकार गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 27 रन्स लग चुके हैं। संदीप पाटिल 11 और मराठा वॉरियर्स के बीच में दोनों का मुकाबला नॉकआउट एंड में मुकाबले अभी है। स्लो गेंद थी यहां पर, देखिए शॉट फाइन लेग की दिशा में गेंद, अंपायर जी कहते हुए 2 रन का इशारा। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। यावेळेला पाहतोय चेंडू मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद। डीजे मास्टर दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला, दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला। ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला, आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करल्याला, आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करल्याला। धावफलकावरती धावसंख्या 29 पर्यंत पोहोचते। 4थं षटक प्रगतीपथावरती आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं ओमकारच्या माध्यमातून सुद्धा त्याच पावलांवरती पाऊल टाकून गोलंदाजी करतोय। यावेळेला पाहतोय सरळ पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढतोय। स्थानिक नियमानुसार तिथे 2 धावा मिळतात। पंच घोषित करतात की या दुहेरी
धावा नक्कीच मिळणार आहेत आणि या दुहेरी धावेने धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये पाहतो शनिवारच्या दिवसामध्ये संदीप 11 कल्याण हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. यावेळेला पंच घोषित करतात वाईटचा इशारा आणि या वाईटच्या निश्चित धावफलक 32 पर्यंत पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. चार चेंडू झालेत. यावेळेला सरळ खेळतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद डीजे मास्टर. साडी चोली तमाचे कुबिराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलाय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली तमाचे कुबिराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. 33 धावा धाव फलकावरती लागत असताना गडी बाद होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीची ओमकारच्या गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाजी पाहतोय. 33 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण संदीप पाटील 11 संघाची. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू पण यावेळेला पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या. 34 धावांचं आव्हान आहे ते मराठा वॉरियर संघाला. 34 धावांचं आव्हान आहे ते मराठा वॉरियर संघाला विजयासाठी. डीजे कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटी साठी गोवाय जीव माझा तलमलतई. 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 भक्ताना पाव तू आई संकटी धाव तू. हे भक्ताना पाव तू आई संकटी धाव तू. कारल्याचे डोंगरी बसून या दर्यावर ठेव ध्यान तू. पुरा बालाना घेऊन आई तुझे जत्रेला येतई. पुरा बालाना घेऊन आई तुझे जत्रेला येतई. तुझेच भेटी साठी गोवाय जीव माझा तलमलतई. 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 तुझं गुणगान गाऊ किती गोवाय तुझी करतय मी आरती. तुझं गुणगान गाऊ किती गोवाय तुझी करतय मी आरती. धन्यवाद डीजे.
34 धावांचा वाटला करत असताना मराठा वॉरियर्स, जिथे संदीप पाटील 11 या संघाने 33 धावा उभारल्या 4 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये आता जिंकाचं आव्हान आहे ते प्रतिस्पर्धी संघाला. चौतीस धावांचं आव्हान आहे ते मराठा वॉरियर्स संघाला विजयासाठी. अवधूत आणि संदेश ह्या दोघांची जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन. मुख्य आयोजक आपण पाहतोय मंगेशजी बेलोसे यांच्या मार्फत इथे कसलीही कमतरता नाहीये. आज दुसरा दिवस आपण पाहतोय. धाव फलकावरती धावसंख्या 33 पर्यंत. 34 धावांचं आव्हान आहे ते विजयासाठी मराठा वॉरियर संघाला, जिथे नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रण केलं गेलं होतं ते संदीप पाटील 11 संघाला. आणि संदीप पाटील 11 संघाने धाव फलकावरती धावसंख्या लावल्या 33 आणि 34 धावांचं आव्हान आहे ते मराठी वॉरियर संघाला. गोलंदाजांच्या मार्फत जग्गूला पाचारण केलंय. जग्गूच्या आत्मविश्वासावरती इथे खऱ्या अर्थाने कर्णधाराने जितका आत्मविश्वास ठेवलाय तो पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दाखवून देतोय का, स्वतःला सिद्ध करतोय का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज जग्गू पहिला चेंडू टाकतोय. रिव्हर्स शॉट खेळतोय यावेळेला. फाईन लेगच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. अवधूत या फलंदाजाने दाखवून दिलं की मी रिव्हर्स शॉट खेळू शकतो आणि खऱ्या अर्थाने त्याने खेळला. यावेळेला पाहते तसाच प्रयत्न, पण यावेळेला पंच घोषित करतात लेग बिफोर विकेटच्या नादामध्ये फलंदाज बाद. चौतीस धावा धाव फलकावरती ज्यावेळेला जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्स संघाला हव्यात. एक गडी बाद होते मराठा वॉरियर्स संघाचा अवधूतच्या स्वरूपामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केल्यानंतर दुसरा फटका सुद्धा तसाच खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्या प्रयत्नामध्ये तो असफल ठरला. धाव फलकावरती धावसंख्या 4 पोहोचते मराठा वॉरियर्स संघाची. नॉकआउट एंडच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावसंख्या 4. यावेळेला पाहतोय सरळ खेळून काढतोय, स्टिअर करतोय फलंदाज रोहन. या रोहनच्या निश्चित एक धाव फलकावरती धावसंख्या 5 पर्यंत पोहोचते. 34 धावांचं पाठलाग करत असताना गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये श्रद्धांजली चषक कैलासवासी विकास चव्हाण यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय मुख्य आयोजक मंगेशजी बेलोसे, संघाचे आधारस्तंभ विजयदादा भोईर यांच्या माध्यमातून. पण यावेळेला पाहतोय सरळ सुंदर खेळ, अप्रतिम खेळ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शतरक्षकासाठी. डीजे मास्टर. पाच धावा धाव फलकावरती लागल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जग्गू यांच्या मार्फत आपल्या 4 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नेहमीच आपण पाहतो की जास्तीत जास्त धावा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात, कारण ते षटक फलंदाजीसाठी हल्लाबोल करण्यासाठी असतं. मग त्या फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला करत असतो. पण या वेळेला मात्र जग्गूने ते काहीच फलंदाजांना संधी देत नाहीयेत.
यावेळेला फुल टॉस चेंडू नक्कीच होता, पण त्यावेळेला मात्र पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. धावा पूर्ण होत आहेत 2. या दुहेरी धाव फलक 7 पर्यंत धावसंख्या पोहोचतीये. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकामधला अंतिम चेंडू अजून येणं बाकी आहे. 34 धावांचं पाठलाग करत असताना मराठा वॉरियर संघ अतिशय चांगल्या पद्धतीची जग्गू यांच्या मार्फत गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहतो नेहमीच की सर्कलच्या बाहेर केवळ 2 फिल्डर असतात आणि त्या सर्कलचं पूर्णपणे यावेळेला फलंदाज फायदा घेत नाहीयेत. यावेळेला पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. वाईटचा इशारा येतोय. तिरशी खरी किरीटा परी तिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा 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 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. जग्गू यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. टिचून मारा केलाय. पण यावेळेला पाहतोय पुन्हा एकदा कार्पेटच्या साऱ्याने दोन्हीला फलंदाज तिथं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये खेळून जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथं पाहतोय. फलंदाजाने सुद्धा धावा पूर्ण करतात. अकरा धावा धाव फलकावरती लागल्यात. 6 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर 34 धावांचं पाठलाग करत असताना डीजे मास्टर DJ Vaibhav in the mix. अकरा धावा धाव फलकावरती लागल्यात मराठा वॉरियर्स संघाच्या. येणारे 18 चेंडू बाकी आणि 18 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 23 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज मराठा वॉरियर्स संघाला विजयासाठी. महादेव या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. जितकं कर्णधाराने त्याच्यावरती आत्मविश्वास ठेवलाय ती त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय का की त्याच पावलांवरती पाऊल जग्गूच्या गोलंदाजी केली त्याच पावलांवरती पाऊल टाकून गोलंदाजीचं पराक्रम गाजवतोय का. कारण अतिशय चांगल्या पद्धतीने जग्गूने गोलंदाजी मगाशी पाहिली आपण. यावेळेला सरळ खेळून काढतोय फलंदाज बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव येते. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय 12 पर्यंत. 34 धावांचं पाठलाग करत असताना मनोज आणि उदय या दोघांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात पण पंच घोषित करतात. पंच धावा किती आहेत? ओके 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. गावदेवी देवीचा पाडा आयोजित 2017च्या प्रतियोगितामध्ये आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन. चषक सुद्धा आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्टेअर करतोय चेंडूला. एकेरी धाव येते. पंच सांगतात की एकेरी धावेने धाव फलक 14 पर्यंत पोहोचतोय. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. 20 धाव्यांची अजून सुद्धा गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 15 बॉल 20 धाव्यांची गरज. संदीप पाटील 11
हा संघ अतिशय चांगली चुरस देतोय, पण यावेळेला पाहतो एकेरी दुहेरी का असेना पण एकेरी आणि दुहेरी धावेने सुद्धा बरंच काहीच सांगून जातं, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव आपल्याला खूप मोलाची असते. धाव फलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा पुढे वाढते, 15 पर्यंत पोहोचते. 15 धावा धाव फलकावरती, 19 धावेंची अजून सुद्धा गरज आहे. यावेळेला मात्र जोरकस खेळण्याचा प्रयत्न फसतो. एक धाव येते आणि या एकेरी लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावसंख्या 16 पर्यंत पोहोचते. 16 धावा धाव फलकावरती. महादेव सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण त्याने कुठलेही मोठे फटके खेळून दिले नाहीयेत फलंदाजांना, थांबून ठेवतो या मैदानामध्ये फलंदाजांना. यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीची लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण, पण यावेळेला पाहतोय फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती धावसंख्या पाहतोय 16 पर्यंत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि डीजे मास्टर यावेळेला पाहतोय चेंडू मिस फील्ड होते आणि यावेळेला मिस फील्ड मध्ये बरंच काहीच सांगून जाऊ शकतो, कारण आता मात्र पाहतोय आपण धाव फलकावरती धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे अजून सुद्धा 11 चेंडू आणि 16 धावेंची गरज जिंकण्यासाठी. यावेळेला पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे आणि हवेमध्ये चेंडू असताना एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. या दुहेरी धावेने धाव फलक 20 पर्यंत पोहोचतोय. येणारे 10 चेंडू आणि 14 धावेंची गरज. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. आने वाली 10 गेंद से और जीतने के लिए लक्ष्य है 14 रनों का मराठा वॉरियर्स को. यहां पर देखिए एज लगी और दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 21 रन आ चुके हैं. आने वाली गेंदें बची है 9 गेंदे और 13 रनों की जरूरत. समीकरण देखिए, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. इसमें कभी भी एक एक मोमेंट पे खेल बदल जाता है. फैजल इस बार गेंदबाजी के तौर पर अगली गेंद डालने के लिए तैयार. मनोज अंसारी ने यहां पर खेल दिया. वहां पर डीप स्क्वायर लेग के फील्डर वहां पर मौजूद. एक ही रन आ जाएगा. 1 रन के साथ ही साथ स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 22 रन. और फैजल भी अच्छा गेंदबाजी का परफॉर्मेंस देते हुए, क्योंकि फैजल को पता है कि मैं अगर लाइन और लेंथ से नियंत्रण रख सकता हूं तो मेरी टीम आगे जा सकती है, क्योंकि ये नॉकआउट एंड के मुकाबले है. इस नॉकआउट एंड के मुकाबले में यहां पर गेंदबाज फैजल के द्वारा काफी अच्छा परफॉर्मेंस आता हुआ, लेकिन बल्लेबाज मनोज और महेश को यहां पर दिखलाना होगा अपना जज्बा. राइट हम और द विकेट. इस बार देखिए वहां पर जग्गू के हाथों में गेंद और सबसे बेहतरीन के यहां पर फील्डर के द्वारा परफॉर्मेंस आता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर आगे बढ़ता हुआ. 23 रन 7 गेंदे और
11 रनों की जरूरत यहाँ पर। सभी की निगाह इस मैच के ऊपर, आने वाली 7 गेंदें बाकी और जीतने के लिए चाहिए 11 रन। फैजल, क्या वाकई आज गेंदबाजी का परफॉर्मेंस किया है फैजल के द्वारा। अगली गेंद यहाँ पर देखिए, जैसे फैजल अपने लाइन और लाइन से भटक गए और अंपायर जी कहते हुए कि वाइट का इशारा और एक प्लस, ऐसे कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 25 रन। बेहतरीन गेंदबाजी के मुजारे पेश करने के बाद अपने लाइन और लाइन के साथ भटक गए, वाइट का इशारा है अंपायर जी के द्वारा और 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। आने वाली 7 गेंदें और 9 रन, सबसे निगाह इस मैच के ऊपर। फैजल की अगली गेंद, इस बार देखिए विकेट का पतन, सीधा खंबा उखाड़ दिया। डीजे मास्टर स्टार्ट। संदीप पाटील यांचे विकेट जास्त गेलेत आणि मराठा वॉरियर्स संघाने 8 धावा केल्या तरी विजय होऊ शकतं। तो आने वाली आखिरी गेंदे 6 और जीतने के लिए चाहिए 9 रनों का लक्ष्य। चुनौती यहां पर आने वाली मराठा वॉरियर्स के बल्लेबाज पूरे कर सकते या आने वाला वक्त ही बतलाएगा, लेकिन सागर को इस बार ऐसी गेंदबाजी दिखलाना होगी ताकि सामने वाले बल्लेबाज को मौका ना दे रन बल्ला खोलने का। ऐसी बल्लेबाजी, ऐसी गेंदबाजी दोनों ही तरफ से यहां पर सभी की निगाह इस मैच के ऊपर। 6 गेंदें और 9 रनों की जरूरत। सभी तादाद में दर्शक इस मैदान के अंदर, सभी की निगाह इस मैच के ऊपर। 6 गेंदें और 9 रनों का जीतने के लिए चाहिए मराठा वॉरियर्स। संदीप पाटिल 11 के गेंदबाज, यहां पर देखिए जग्गू को जैसे पहले इनवाइट किया था, 2 विकेट उसने हासिल किए थे, 11 रन खर्च किए थे। नितिन शिवराम साहब थाने उद्योजक, 5 मिनट में उनका आगाज होने वाला इस मंच पर। तो 6 गेंदें और 9 रनों की सभी की निगाह इस मैच के ऊपर। सागर पहली गेंद डालने के लिए तैयार है। इस बीच गेंद हवा में, वहां पर जग्गू मौजूद और इस बार पहले विकेट का पतन। या बाया आयल्या आयल्या गोवंगनी न या बाया आयल्या आयल्या गोवंगनी या बाया आयल्या आयल्या गोवंगनी न या बाया आयल्या आयल्या गोवंगनी। धन्यवाद डीजे। ऐसे काफी बार मैच में कहा जाता है, अपने सपनों को कभी ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है। अपने सपनों को कभी ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है, अपने तकलीफ को बताओ कि आपका सपना कितना बड़ा है। दोनों ही टीम को यहां पर आगे जाना है, तो अपना परफॉर्मेंस बल्लेबाज को अच्छा दिखाना होगा या गेंदबाज को आगे जाना है तो अपने गेंदबाज के नियंत्रण रखना होगा, ताकि आगे जाके आप नॉकआउट एंड के मुकाबले आप देख सकते हो। नितिन जी शिवरामे साहेब SSCIC ठाणे, SSIB ठाणे यांचं इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे। तसंच सतीश ननावरे साहेब यांचं सुद्धा आगमन होणार आहे थोड्याच 5 मिनिटांमध्ये। तसेच आमचे संघाचे आधारस्तंभ विजयदादा भोईर यांचं सुद्धा इथे स्वागत करतोय। तर या वेळेला पाहतोय इस बार गेंदबाज देखिए अपने लाइन और लेन के साथ भटकते हुए, ये ऐसी गेंदबाजी होगी तो आप एग्जिट हो सकते हैं मुकाबले से। गेंदबाज सागर इस बार गेंद पहला विकेट मिलने के बाद ये वाइड डिलीवरी के स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी आने वाली 5 गेंदें बची है, 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए
8 रन, अगर 7 भी होते हैं तो जीत सकते हैं। धर्मेश स्ट्राइक पर, ओमकार नॉन स्ट्राइक। यहां पर अगली गेंद, लेकिन देखिए बैकफुट पर गए, जगह बनाई स्ट्रोक पे, वहां पर फील्डर जगू के हाथों से फिसलती हुई गेंद, दूसरा रन का प्रयास और दूसरी रन भी सबसे बेहतरीन रन इन द बिटवीन द विकेट कहा जा सकता है। इस मोमेंट पे ऐसी बल गेंद, यहां पर इस मोमेंट पे अगर आपका फील्डिंग डिपार्टमेंट खराब फील्डिंग होती है तो यहां पर एग्जिट हो सकते हो आप। 4 गेंदे और 6 रनों की जरूरत, 5 रन भी होते तो जीत सकते हैं मराठा वॉरियर्स। विकेट सबसे कम गई है सागर के द्वारा। अगली गेंद यहां पर देखिए कारपेट के सहारे से मोड़ा, वहां पर डीप स्क्वायर लेग में वहां पर गई, वहां पर फील्डिंग खराब होती हुई दूसरा रन भी आराम से पूरा किया और इस 7 स्कोर कार्ड के ऊपर स्कोर आगे बढ़ता हुआ 30। 4 रनों की जरूरत, आने वाली गेंदें बची है 3 और 4 रनों की जरूरत। 3 रन भी होते हैं तो मराठा वॉरियर्स जीत सकते हैं। संदीप इलेवन के इस बीच देखिए गेंद हवा में, वहां पर डीप मिड विकेट में कैच लपका लिया। धन्यवाद डीजे। धाव फलकावरती धाव संख्या लागल्या 3। धाव फलकावरती धाव संख्या पाहतोय 3। संदीप 11 पाटील या संघाची धाव फलकावरती धाव संख्या लागलेली 33 पर्यंत आणि 34 धावांचं आव्हान होतं। तर आपण पाहिलं तर विकेट गेल्यात मराठा वॉरियर संघाच्या 7 आणि संदीप पाटील संघाच्या सुद्धा 7 विकेट गेल्यात आणि टॉच विन झाले ते म्हणजे मराठा वॉरियर्स। 3 धावा केल्या सुद्धा तरी जिंकू शकतो मराठा वॉरियर्स, विकेट नाही टाकली तर। यावेळेला पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। धाव फलकावरती धाव संख्या पाहतोय 30 पर्यंत। एक चेंडू 4 धावांची गरज, 3 धावा केल्या तरी जिंकू शकतं। तो आखिरी आना गेंद, 1 और 4 रनों की जरूरत, सभी की निगाह इस मैच के ऊपर। 1 गेंद और 4 रनों की जरूरत। इस बार संदीप पाटिल 11 जीत हासिल की। संदीप पाटीलचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये पोहोचायचा आहे। संदीप पाटील आणि संजय 11 या दोन्हीला कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये